लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्याचे पैसे मिळाले, पण पुढे काय? 8वा हप्ता कधी मिळणार? सरकारचा 2100 रुपयांचा वादा पूर्ण होणार की नाही? जाणून घ्या सविस्तर. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातील अनेक महिलांनी पैसे मिळाल्याचे सांगितले असले तरी अजूनही काही महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत. या अर्जांचे पुढे काय होणार? तसेच पुढील हप्ते वेळेवर मिळतील का? ही योजना निवडणुकीनंतरही सुरू राहणार की बंद होणार? सरकारच्या 2100 रुपयांच्या वचनाचे पुढे काय? अशा अनेक प्रश्नांवर महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेचं उद्दिष्ट आणि आतापर्यंतची प्रगती. महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. यामुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. मात्र 7व्या हप्त्याच्या वाटपात काही तांत्रिक अडचणी आल्याने काही महिलांना रक्कम मिळाली नाही. कोणत्या महिलांना आतापर्यंत लाभ मिळाला? 1. ज्या महिलांचे अर्ज योग्य आणि पूर्ण होते त्यांना 7ही हप्ते मिळाले आहेत. 2. जुलै महिन्यात अर्ज करून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मंजुरी मिळालेल्या महिलांना 7 हप्ते मिळाले आहेत. 3. काही महिला ज्या शासनाच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. परंतु ज्या महिलांनी अर्ज वेळेवर भरला तरी पैसे मिळाले नाहीत त्या महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अजून किती हप्ते मिळणार? 8वा हप्ता कधी मिळणार? सध्या 7वा हप्ता वितरित केला जात आहे. मात्र 8व्या हप्त्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही ठाम घोषणा केलेली नाही. काही अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात 8वा हप्ता येऊ शकतो. मात्र निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या वचनानुसार हप्ते नियमितपणे दिले जातील का? हा प्रश्न महिलांच्या मनात आहे. लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का? अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न आहे की ही योजना किती दिवस चालणार? काही राजकीय तज्ज्ञांच्या मते ही योजना निवडणुकीनंतर बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. पण आर्थिक तूट आणि इतर योजनांच्या खर्चामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2100 रुपये मिळणार की नाही? निवडणुकीपूर्वी सरकारने काय म्हटले होते? महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात वचन दिले होते की 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये प्रतिमहिना दिले जातील. हा वादा पूर्ण होईल का? 1. सध्या सरकारकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 2. काही मंत्र्यांनी मीडियासमोर हे वचन पूर्ण केले जाईल असे सांगितले आहे. 3. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्यानंतर 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. महिला सरकारकडे काय मागणी करत आहेत? सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांनी सरकारकडे पुढील 3 मोठ्या मागण्या केल्या आहेत. 1. 8वा हप्ता लवकर जमा करावा. 2. पेंडिंग अर्जांची लवकरात लवकर छाननी करून पात्र महिलांना लाभ द्यावा. 3. 2100 रुपये देण्याच्या वचनाची अंमलबजावणी करावी. नेत्यांचे सरकारवर ताशेरे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही या योजनेच्या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एक मंत्री एक बोलतो, दुसरा काही वेगळं सांगतो, मग लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? सरकारने एक ठोस निर्णय घ्यावा आणि लाभार्थी महिलांना योग्य ती माहिती द्यावी असे त्यांनी म्हटले. महिलांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष. सोशल मीडियावर अनेक महिला सरकारला प्रश्न विचारत आहेत. आमचे अर्ज पेंडिंग आहेत, यावर सरकारने कोणतेही उत्तर दिलेले नाही. 7 हप्ते मिळाले पण मधले 1 ते 2 महिने डिले झाले. त्याचे पैसे कुठे गेले? 2100 रुपये कधी मिळणार? सरकारकडून पुढील घोषणा कधी होणार? सूत्रांनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात योजनेबाबत सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी महत्त्वाची माहिती. जर तुम्हाला 7वा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या जिल्ह्याच्या प्रशासन कार्यालयात चौकशी करा. जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासा. सरकारच्या अधिकृत घोषणांची वाट पहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला पैसे मिळालेत का? तुमचा अर्ज पेंडिंग आहे का? कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जय भारत, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.